दर 20 मिनिटांनी स्क्रीन लाल होते. त्यावर पांढऱ्या अक्षरांत फक्त एक आकडा 20. आणि सिनेमा आपल्याला सांगतो, तुम्ही इथे बसून मूव्ही बघत असताना कुठेतरी अजून एक रेप झाला आहे. हा सिनेमा फक्त कथा सांगत नाही, तो तुमच्याकडे बोट दाखवतो. पण प्रश्न असा आहे, धक्का देणं म्हणजे प्रभावी सिनेमा का? नमस्कार मंडळी, मी आहे कामेश आणि तुम्ही बघत आहे पिक्चर बाज रिव्ह्यू. आणि आज आपण बोलणार आहोत अनुभव सिन्हा डिरेक्टेड 80 या फिल्मबद्दल. 80 दररोज. हा आकडा फक्त स्टॅटिस्टिक्स नाही, हा या सिनेमाचा आवाज आहे. हा सिनेमा रेप कल्चरबद्दल बोलतो, न्यायव्यवस्थेबद्दल बोलतो आणि कदाचित प्रेक्षकांच्या गिल्डबद्दलही बोलतो. पण तो सिनेमामधून काम करतो का, की तो घोषणापत्रक बनून राहतो? तर चला डीप डाईव्ह करूयात. स्टोरी आहे परिमा नावाच्या शाळेतील शिक्षिकेची. केरळमधून दिल्लीला आलेली, साधं मध्यमवर्गीय आयुष्य, नवरा विनय आणि मुलगा ध्रुव. एका रात्री स्टाफ पार्टीवरून परतताना तिचं अपहरण होतं. 5 जण तिला गाडीत ओढतात, तासनतास तिच्यावर अत्याचार करतात, शूट करतात आणि रेल्वेच्या ट्रॅकवर फेकून देतात. 2025 आहे, पण 2012चं भूत अजूनही हवेत आहे. नंतर ही केस नॅशनल न्यूज बनते, पोलीस तपास सुरू होतो, अटक होते, करप्शन होतं, पुरावे गायब होतात. कोर्टरूममध्ये रवी नावाची वकील केस लढते, जज वसुधा केस ऐकते, डिफेन्स लॉयर नेहमीप्रमाणे विक्टिमच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित करतो. दरम्यान परिमा स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करते. जखमा भरतात, पण डाग. मेरा फॉल्ट है मैम। मैं 6 साल से जिन लड़कों को पढ़ा रही हूँ उनमें से एक ने क्लास के व्हाट्सएप ग्रुप में लिखा है कि उस दिन उसको इनवाइट क्यों नहीं किया किसी ने, वहाँ कार में। हा सिनेमा न्यायाच्या लढाईचा आहे, पण तो व्हिक्टरीचा नाही. अनुभव सिन्हा यांनी मागच्या काही वर्षात सतत सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट केले आहेत. मुल्कमध्ये धर्मनिरपेक्षता, आर्टिकल 15 मध्ये जाती अन्याय, थप्पडमध्ये घरगुती हिंसा. म्हणजे 80 बद्दल एक्सपेक्टेशन स्पष्ट होत्या, अनकम्फर्टेबल करणार. पण यावेळी सिन्हा फक्त मुद्दा मांडत नाही, ते थेट धक्का देतात. टोटल शॉक ट्रीटमेंट. त्यांचा इंटेंट प्रामाणिक आहे, पण इंटेंट आणि स्टोरी टेलिंग यातला फरक इथे खूप महत्त्वाचा ठरतो. रायटिंगबद्दल बोलायचं झालं, स्क्रीन प्ले खूप ॲम्बिशियस आहे. हा फक्त एक केस नाही, हा रेप कल्चरचा 360 डिग्री अभ्यास आहे. सर्व्हायव्हलचा स्टिग्मा, नवऱ्याची गिल्ट, मुलाचं अकाली मोठे होणं, आरोपीच्या बापाची लाज आणि बचाव, भ्रष्ट पोलीस अधिकारी, मीडिया ट्रायल्स. प्रश्न असा, इतकं सगळं कव्हर करताना स्टोरी कोहेसिव्ह राहते का? फर्स्ट हाफ इमोशनली ग्रिपिंग आहे, पण सेकंड हाफमध्ये व्हिजिलंट अँगल येतो, तो इतका वेगळा वाटतो की जणू आपण दुसऱ्याच चित्रपटात आलो आहोत. दर 20 मिनिटाला लाल स्क्रीन येते 20. पहिल्यांदा इम्पॅक्ट होतो, दुसऱ्यांदा विचार, तिसऱ्यांदा तो सिनेमॅटिक डिव्हाइसपेक्षा गिल्ट ट्रिपिंग वाटायला लागतो. हा सिनेमा सटल नाही आणि तो सटल व्हायचा प्रयत्नही करत नाही. तो म्हणतो मी प्रीची आहे, कारण विषय प्रीची मागतो. पण कधी कधी कथा स्वतःवर विश्वास ठेवत नाही असंही वाटतं. डिरेक्शन. अनुभव सिन्हा यांची शैली इथे पूर्णपणे सर्जिकल नाही, ती स्लेज हॅमरसारखी आहे. असॉल्ट सिक्वेन्स डिस्टर्ब करतात, कॅमेरा अँगल्स प्रोव्होकेटिव्ह आहेत. हो, मेल गेजवर टिप्पणी आहे, पण प्रश्न असा आहे की ग्राफिक्स दाखवणं गरजेचं होतं का? कोर्टरूम सीन्समध्ये डिबेटिंग क्लाससारखा फील येतो. कॅरेक्टर्स बोलतात, मांडतात, आर्ग्यू करतात. काही सीन्स प्रचंड प्रभावी आहेत, काही सीन्स इफेक्टसाठी असल्यासारखं वाटतात. मुझे उनके फेस याद नहीं सर। ऐसे इंसिडेंट के फेसेस कोई कैसे भूल सकता है? आपके साथ हुआ ऐसा कुछ? पर्सनल हो रही है आप। हाँ, हो रही हूँ मैं पर्सनल। किसी को होना पड़ेगा पर्सनल। ये पहचान नहीं पा रही? आई फील सॉरी फॉर हर, लेकिन वो इनका फॉल्ट। डिरेक्शन प्रामाणिक आहे, पण अनइवन आहे. कानी क्रुसती या सिनेमाचा आत्मा आहे. परिमा म्हणून तिचं काम जबरदस्त आहे. सर्व्हायव्हलचं शरीर आणि मन दोन्ही तिने उघड केलं आहे. एक सीन आहे जिथे ती सांगते की सर्व्हायव्हल कसं आठवतं. तो क्षण अंगावर काटा आणतो. तापसी पन्नूची रावी भूमिका इमोशनली चार्ज्ड आहे, पण तिचं कॅरेक्टर थोडं आयामी वाटतं. ती लॉयलपेक्षा जास्त ॲक्टिव्हिस्ट वाटतं. रेवती जज म्हणून खूप कंट्रोल्ड आणि बॅलन्स आहे. ती प्रेक्षकांचा आवाज बनते. कुमुद मिश्राचा ट्रॅक इंटरेस्टिंग आहे. मनुष पहावा आरोपीच्या बापाच्या भूमिकेत बिलिव्हेबल आहे. परफॉर्मन्स स्ट्रॉंग आहेत, पण स्क्रीन प्लेच्या जोरात काही वेळा ते ओव्हर परफॉर्म वाटतात. टेक्निकल क्राफ्ट. सिनेमॅटोग्राफी म्युटेड पॅलेट वापरते. क्लोजअप इंटेन्स आहेत, कॅमेऱ्याची प्रॉक्झिमिटी अनकम्फर्टेबल आहे. आपण चेहऱ्यावर क्रॅक्सही बघू शकतो. साऊंड डिझाईन मिनिमल आहे, पण काही मुवमेंट्समध्ये सायलेन्स जास्त बोलतो. एडिटिंग सेकंड हाफमध्ये थोडी विस्कळीत वाटते, जणू जाणून बुजून अनइव्हन ठेवली आहे. रेड स्क्रीन डिव्हाइसचा सिनेमॅटिक टूल आहे, पण रिपीटेटेड वापरामुळे तो नॅरेटिव्हचा फ्लो तोडतो. 80 फक्त बलात्काराबद्दल नाही, तो नॉर्मलायझेशनबद्दल आहे. फेविकॉल सारख्या गाण्यांवर नाचणारी मिरवणूक, बापाने मुलाला सांगणं की बाहेर अफेअर कर, डिफेन्स लॉयरने टीन विटनेसला लूज म्हणणं. हा सिनेमा सांगतो की ही समस्या एका रात्रीची नाही, ती दशकांची आहे. तो मुलांबद्दल बोलतो, टॉक्सिक मॅस्क्युलिनिटीबद्दल बोलतो. फायनल शॉटमध्ये मुलगा सगळं पाहतो, कारण मुलांना प्रोटेक्ट करणं थांबवलं पाहिजे असं हा सिनेमा म्हणतो.
पण थीम जितकं महत्त्वाचं आहे तितकीच सटलिटी हरवलेली वाटतं. तर पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय? 80 हा सिनेमा नेसेसरी आहे, पण तो स्मूथ सिनेमा नाही. तो हार्ड हिटिंग आहे, पण कधीकधी हार्ड सेल होतो. तो इम्पॉर्टंट आहे, पण सिनेमॅटिक नाही असं वाटण्याचेही क्षण आहेत. हा चित्रपट तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तो तुम्हाला शेक करतो. काहींना ब्रेव वाटेल तर काहींना प्रीची. पिक्चरबाज व्हर्डिक्टमध्ये सांगायचं झालं तर हा सिनेमा नक्की पाहायला हवा. तुम्ही तयार राहून जा, कारण की हा इमोशनली ड्रेन करणारा सिनेमा आहे. हा मास्टरपीस नाही, पण कन्व्हर्सेशन स्टार्टर नक्की आहे. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला? शॉक ट्रीटमेंट वर्कआउट होते का? की सबटल असतं तर जास्त प्रभाव झाला असता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पिक्चरबाजला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त चित्रपट पाहत नाही, आपण त्यांच्याशी संवाद साधतो. मी आहे कामेश आणि तुम्ही बघितलंय पिक्चरबाज रिव्ह्यू. तर भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये.